शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी शहरातील सुगरण महिलांच्या हाताने केलेला स्वादिष्ट नाश्ता, यात विविध पदार्थ, भोजन आणि बरेच काही असा भव्य फूड फेस्टिवल आयोजित करण्यात आला। या फूड फेस्टिवलला खवय्यांनी मोठी पसंती दिली असून प्रत्येक फूड स्टॉलला ग्राहकांची उत्स्फूर्त गर्दी पाहावयास मिळाली। उत्सवानिमित्त श्री साईबाबा क्रीडा मैदानावर सलग 4 दिवस विविध कार्यक्रम पार पडत आहेत आणि यातूनच ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेल्या या फूड फेस्टिवलला आता मूर्त स्वरूप आले आहे। या फूड फेस्टिवलला हजेरी लावून नेते मंडळी, ग्रामस्थ आणि कार्यक्रमासाठी आलेले प्रेक्षक यांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे यावेळी काही स्टॉल चालक महिला भगिनींनी सांगितले। तर हा फूड फेस्टिवल वर्षातून एकदाच न होता महिलांच्या या कलेला दाद देऊन त्यांना या माध्यमातून अधिकचा रोजगार मिळेल या हेतूने दर 3-4 महिन्यात विविध कार्यक्रमात असे फूड फेस्टिवल लागले पाहिजेत, अशी अपेक्षा सौ तांबे यांनी व्यक्त केली। ओम साईराम, मी ऋषाली विश्वनाथ गायकवाड आणि माझी सून शिवानी विश्वजित गायकवाड, आम्ही दोघी मिळून यावेळेस भाग घेतला या फूड फेस्टिवल मध्ये। आज हा फूड फेस्टिवलचा 3रा दिवस आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय। पहिल्या दिवसापासून पण पहिल्या दिवशी पण पावभाजी, मूग भजे, खमंग ढोकळा आणि कुलदीची जिलेबी हे सुद्धा होतं आणि आज मूग ढोकळा पण आहे, मूग भजे पण आहेत आणि टरबूज पण आहे। पण खूप छान रिस्पॉन्स मिळतो याचा आणि आम्हाला पण खूप आनंद होतोय की जे माझ्यापेक्षा माझ्या सुनबाईचं श्रेय याच्यामध्ये जास्त, कारण हे जे आहे ते सगळं तिने बनवलेलं आहे आणि जे आम्ही तर त्याचा रोजच आस्वाद घेतो। खूप छान बनवती ती, पण मग शिर्डीकरांना पण याचा आस्वाद मिळावा म्हणून हा उद्देश होता। आणि साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने जो हा सोहळा आपला 5 दिवसाचा पार पडला ना, तर हा आज 3रा दिवस पण खूप छान गेला आणि आम्हाला संस्थान संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने जे सोहळा ऑर्गनाइज केला त्यांनी खूप सुंदर आम्हाला स्टॉल, लाईट आणि टेबल, खुर्च्या म्हणजे अशी खूप छान हे केली आणि आज 3 दिवसापासून आजचा दिवस हा खूप छान आहे, कारण खूप जास्त छान रिस्पॉन्स मिळतोय। त्याचा आनंद वाटतोय की जे बनवलंय ते असं खूप आनंदाने खाताय। पहा तुम्ही किती गर्दी, खूप छान वाटतं। ये मारवाड़ी डिश है, दाल बाटी और चिले। तो और इसे मराठी में से थाली पेट बोलते हैं। ये टेस्ट में बहुत अच्छा रहता है, एक बार मतलब बच्चे खाएंगे तो बहुत अच्छा लगता है ये, और सरल सीधा सिंपल बनता है, बहुत आसान तरीके से सरल बना। रिस्पॉन्स बहुत अच्छा है, अच्छा लगा, सबको खिलाने में भी मजा आ रहा है, बनाने में भी मजा आ रहा है। हाँ, नियोजन बहुत अच्छा किया है, अच्छा लगा हमें और हमें ऐसा लगा कि फिर नेक्स्ट टाइम फिर से भाग लिया जाए। अच्छा लगा हमें और सबका रिस्पॉन्स अच्छा था हमारे लिए। स्वस्थ व्यवस्था शिर्डी आणि ग्रीन क्लीन शिर्डी सिटी यांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये विविध फूड स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि खूप सारे वेगवेगळे पदार्थ आहे। आम्ही त्याचा अगदी मनसोक्त एन्जॉय घेत आहोत। ऋषालीताई गायकवाड यांनी आज मूग भजे आणि खमंग ढोकळा खूप स्वादिष्ट बनवलेला आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा आणि नेहमीप्रमाणे शिर्डीत रामनवमी उत्सव आला का खूप छान वाटतं। असं इतकं भारी वाटतं की परत दुसऱ्यांदी दिवाळी येते शिर्डीमध्ये, बाबांच्या विविध प्रकारच्या पालख्या येतात शिर्डीमध्ये मुंबईच्या आणि खूप एन्जॉय करतो आम्ही आणि खूप छान वाटतं। थँक्यू। रामनवमी निमित्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी ग्रामस्थ आयोजित हे जे काही फूड स्टॉल लावलेले आहेत, तर खरंच खूप सुंदर असं प्रत्येक स्टॉल आहे। अतिशय खमंग, रुचकर, कुरकुरीत असे पदार्थ आहेत। खरं तर स्त्री म्हणजे अन्नपूर्णा असंच आपण म्हणतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण स्त्रीला खूप स्त्री आणि किचन हे एक समीकरणच आहे, तर त्यांचे गुणदर्शन पण त्यांना इथे करण्यात आलं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी स्टॉलचे पदार्थ पण ठेवले आहेत। पुरणपोळी पण आहे, साबुदाणा वडे आहेत, साऊथ इंडियन पण आहे, नॉर्थ इंडियन पण आहे, यावर्षी तर पहिल्यांदा मोमोज पण आहेत। तर खरंच खूप अतिशय रुचकर असे पदार्थ आहेत, तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद नक्की घ्या। खरं तर संस्थान व्यवस्था आणि शिर्डी ग्रामस्थांचे मी खरंच मनापासून आभार मानेल, कारण की वर्षभर महिलांसाठी असे विशेष काही उपक्रम आपल्या शिर्डीत घेतले जात नाहीत आणि
आणि दरवर्षी रामनवमी जत्रेनिमित्त फक्त महिलांना हे स्टॉल्स लावण्यासाठी संधी दिली जाते. तर मी खरं तर त्यांचे आभारच मानते आणि त्यांना अजून एक सांगू इच्छिते की अजूनही या व्यतिरिक्तही तुम्ही दर 3-4 महिन्याला काहीतरी वेगळे समारंभांचं औचित्य साधून महिलांना काहीतरी अजून स्टेज उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून महिलांमधले सुप्त गुण महिलांना बाहेर दाखवता येतील आणि एक त्यांना व्यावहारिक पण त्यांची प्रगती होईल. फक्त मूल आणि घर हे नाही तर थोडस त्यांच्या कलेतून ते 4 पैसे मिळवायला पण शिकतील आणि त्यांना स्वबळावर काहीतरी उभं राहिल्यासारखं पण. रामनवमी निमित्त आज जे स्टॉल लागले त्या स्टॉल मध्ये माझी शिर्डी ग्रामस्थांना आज अशी विनंती राहील, अजून 2 दिवस स्टॉल आहे, उद्या तुम्ही अवश्य भेट द्या आणि अवश्य चव बघा. हे सगळे घरगुती खाद्य बनवलेले, इथे कोणी रेस्टॉरंटवाले नाही, कोणी हॉटेलवाले नाही, सहज महिलांनी बोलवले. मला तर बघून असं वाटलं बऱ्यापैकी बचत गटाच्या महिला असतील, या बचत गटाच्या माध्यमातून यांनी स्टॉल लावलेले आणि हे स्टॉल जे लावलेले घरगुती बनवलेले, ह्याच्यात आपण जे म्हणतो ना तेल कमी खाल्लं पाहिजे, मसाला कमी खाल्ला पाहिजे, सगळ्या पद्धतीने आम्ही कालचं जेवण इथंच घेतलं. म्हणजे नाश्ता म्हणता येणार त्याला, आम्ही जेवणासारखं घेतला. आज मी तो स्वाद घेतला. काल झुणका भाकरी खाल्ली, पुरणपोळी घेतली. आज रमेश भाऊच्या निमित्ताने आम्हाला बऱ्यापैकी मुग भजे खायला भेटले. मॅडम याचं नाव काय म्हणलं तुम्ही? थालीपीठ काय चिली, बरेचसे आटो वेगवेगळे पावड्याची स्टॉल आहे, जिलाबीचे. माझी शिर्डी ग्रामस्थांना विनंती राहील तुम्ही अवश्य भेट घ्या आणि या स्टॉलला आल्यावर दत्तू भाऊ आपल्या स्वागतासाठी छोटे बापू तुम्हाला इथे प्रत्येक स्टॉल घेऊन फिरवतील, प्रत्येक स्टॉलला ते भेट देतील आणि त्यांना अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कोणता स्टॉल तुम्हाला ते सोडणार नाही. आज आम्ही मध्ये एंट्री केल्याबरोबर दत्तू भाऊना छोट्या बापूने सांगितलं आम्हाला कोणत्या स्टॉलला जायचं, त्या स्टॉलला अवश्य आम्ही भेट दिली. आणि आपल्याला सुद्धा माझी विनंती, तुम्ही जरी चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शिर्डीकरांनाच दाखवताय, पण तुम्ही सगळे छोट्या बापूचा आग्रह नाही म्हणू नका. तुम्हाला बापूला 2दा आग्रह केला, तुम्ही घ्या तुम्ही नाही म्हणून राहिले, पण बापू बरोबर तुम्ही आज स्वाद घ्या आणि स्वादची मजा घ्या. प्रथमतः शिर्डी बाबांच्या नगरीमध्ये रामनवमीच्या निमित्ताने फूड फेस्टिवलचं जे नियोजन झालंय हे खूप अतिशय सुंदर झालेलं आहे. प्रथमतः या स्थानिक लोकांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून या लोकांनी एक घरचं सुंदर जेवण अशा पद्धतीने स्टॉल तयार केलेला आहे. त्यामध्ये असतील मूग भजी असतील, वडेपाव असतील, अन्य प्रकारचे मसाला डोसा असतील, थालीपीठ असेल, लस्सी असेल, त्यानंतर कांदा भजी असतील, अनेक प्रकारचे आयटम जे फक्त आपल्याला एका हॉटेलमध्ये किंवा रोडवर मिळायचे त्या एक सुंदर असं फूड फेस्टिवल बनवलेलं आहे. मी तर म्हणतो पुन्हा एकदा जसं विजी भाऊंनी सांगितलं त्या शिर्डीकरांनी खूप या गोष्टीचा आस्वाद घ्यावा. एक वेळेस 2 दिवस बाकी आहे. खरंच तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, एक शिर्डीतला छोटा कार्यकर्ता म्हणून मी आव्हान करतो का एक वेळ निश्चित या स्टॉलला तुम्ही भेट द्या. आणि जे पदार्थ बनवणारे ते पण खूप छान लोक आहेत, त्यांचं राहणीमान उत्तम आहे आणि बनवण्याची जी पद्धत आहे ती पण, त्याच्यातलं तेल असेल, सगळ्या प्रकारची सुंदर अवस्था आहे आणि त्यांनी जे स्टँडर्डपणा जो आहे तो पण मेंटेन केलेला आहे. बसण्यासाठी चेअर पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हा सगळा तो शब्द वापरण्यात पण सगळा स्टँडर्ड क्लास इथं आज नाश्त्यासाठी आलेला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिर्डी शहरामध्ये पुन्हा एकदा साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो स्टॉलवाल्यांची खूप उत्पन्न चांगलं मिळो आणि पुन्हा एकदा आव्हान करतो की शिर्डीकरांनी अवश्य यांना भेट द्यावी. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.